तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. हे बघा, आज आपला टॉपिक आहे की 10वी झाली आता करायचे. सायन्स मध्ये जर तुम्ही गेला तर सायन्स मध्ये आले ते सगळे एंट्रन्स एक्झाम. आता पहिल्यासारखं नाही राहिले. 12वी बोर्डाला मार्क पडले, 12वी बोर्डाला जरी मार्क पडले तरी तुम्हाला 100% जरी 12वी बोर्डाला मार्क पडले तर जास्त तुम्ही प्लेन बीएससी करू शकता. ह्याच्या पलीकडे तुम्ही काय नाही करू शकता. त्यामुळे तुम्हाला मेन 3 एक्झाम आले ते बघा. नीट, दुसरे जेईई, दुसरा एमएससी. आता या 3 एक्झामची तयारी कशी करायची, या 3 एक्झामला सब्जेक्ट कोणते असतात, या 3 एक्झामला अडचणी काय येतात, नक्की पोरं आपल्याकडची जास्त स्कोर का करत नाहीत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत. तर पहिली एक्झाम आहे ज्यांना डॉक्टर व्हायचं त्यांनी नीट करायचं. एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस हे कोर्स ह्यातून होतं. आता हे एक्झाम असते 720 मार्क. 720 मार्क 360 मार्क असतात बायोला, 360 पैकी 180 मार्क असतात, 180 मार्क असतात केमिस्ट्रीला, आणि राहिलेले 180 मार्क असतात फिजिक्सला. आता बघा, सगळ्यात जास्त वेटेज बायोला आहे. सगळ्यात जास्त वेटेज बायोला आहे. बायो मध्ये आहे ते 32 चॅप्टर. आता हे बघा, 10वी पर्यंत जसं आपण रिडिंग करतो ना तसं रिडिंग करून उपयोग नाही. आता बायोची एक ना एक लाईन, एक ना एक डायग्राम, एक ना एक शब्द तुम्हाला समजला पाहिजे आणि कन्सेप्ट तुम्ही समजला पाहिजे. नाही का पाठ करून उपयोग नाही, लक्षात ठेवून उपयोग नाही, त्याला तुम्हाला अंडरस्टँड केलं पाहिजे. बायोच्या क्वेश्चन हे ऍप्लिकेशन लेवलचे क्वेश्चन पडतात. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट असले क्वेश्चन विचारतात. ते तुम्हाला असं सहज क्वेश्चन टाकत नाहीत की हा एवढं गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर मल्टिपल टाइम्स रिडिंग केली म्हणजे 10 ते 15 वेळा मिनिमम एक चॅप्टर 10 ते 15 वेळा तुमचा रिवाइज झाला व्यवस्थित लाईन टू लाईन. तर हा चॅप्टर रिवाइज कशी करायचे हे आपण आपल्या सगळ्या अकॅडमी तुम्हाला दररोज मी माझ्या गाईडन्स मध्ये प्रत्येक चॅप्टरचे कन्सेप्ट वेगळे असतात. प्रत्येक चॅप्टरचे कन्सेप्ट वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला ह्या चॅप्टरचे कन्सेप्ट शिकायचे असतील तर तुम्ही आपल्या सगळ्या अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्या टीचर लोकांच्या गाईडन्स मध्ये हे करू शकता. आता बघा, बायोला तुम्ही जर 330 वर गेला तुम्हाला एमबीबीएस ला बसायचे चान्सेस वाटतात. 30 मार्क आणायचे विषय. हे बघा, सिंपल गोष्ट आहे. प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित शिकायचा. म्हणजे प्रत्येक चॅप्टर आता 10वी काय करायचं की हे सोडून देतं ते सोडून देत नाही. चॅप्टरच्या पहिल्या पेज पासून चॅप्टरच्या शेवटच्या शब्दापर्यंत एक ना एक लाईन, एक ना एक शब्द तुम्हाला समजला पाहिजे. समजल्याशिवाय पुढे जायचं नाही बाळांनो. आपण पहिलं करतो हे सोडून देऊ ते सोडून देऊ, सोडून देण्याचा भाग करायचा नाही. एखादा चॅप्टर सोडून द्या, पण चॅप्टर मध्ये एक चॅप्टर करा आणि एक चॅप्टर करायचं तर परफेक्ट करा. परफेक्शन इज द की ऑफ सक्सेस फॉर नीट अँड जेईई. तुमचं जी करायचं परफेक्ट करायचं नाही करायचं नाही. दुसरी गोष्ट आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री 180 मार्क आहे. केमिस्ट्री जास्त टफ पण पडत नाही, जास्त आवड पण पडत नाही, जास्त इझी पण पडत आहे. मीडियम लेवलची केमिस्ट्री नीटला पडतं आणि तुम्हाला केमिस्ट्री मध्ये स्कोर करण्याचे चान्सेस जास्त असतात. केमिस्ट्री 180 मार्क पडतं. दुसऱ्या वर्षी राहतो फिजिक्स पण 180 मार्क पडतं. फिजिक्स टफ पडतं, खोटं नाही बोलणार, फिजिक्स टफ पडतं नीटचं जेईचं. टप म्हणजे कसं राहतं, हे आहे कन्सेप्च्युअल फिजिक्स. कन्सेप्च्युअल फिजिक्स म्हणजे इमॅजिनेशन पॉवर आणि थिंकिंग पॉवर टेस्ट करतो तुमची. डॉक्टर व्हायचं आहे तुम्हाला, पेशंटचा इलाज करायचा आहे, म्हणजे तुम्ही थिंकिंग पॉवर जास्त पाहिजे ना तर पेशंट मरून जाईल की. ऑपरेशन करायला तुम्ही भेट असला मरून जाईल की. त्यामुळे गव्हर्नमेंट काय करतं, तुमची सगळी थिंकिंग पॉवर, इमॅजिनेशन पॉवर चेक करण्यासाठी फिजिक्स टप टाकतं. फिजिक्स टप टाकण्यासाठी डील कशी करायची. आता बघा, फिजिक्सचे दररोज 30 नंबर कंपल्सरी सॉल्व्ह करायचे. म्हणजे प्रत्येक विषयाचेच करायचे. फिजिक्सचे कंपल्सरी दररोज 30 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केलेच पाहिजे फिजिक्सचे 2 वर्ष. जर महिन्याचे तुम्ही पकडले तर 900 होतात. महिन्याचे 900 पकडले, पूर्ण 24 महिन्याचे प्रॉब्लेम पकडले तुम्ही तर जवळजवळ 20,000 प्रॉब्लेमच्या पुढे तुम्ही फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. फिजिक्सला आरामात तुम्हाला खूप चांगला स्कोर येतो. 130-140 आरामात स्कोर येऊ शकतो. तुम्ही 20,000-20,000 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. दररोज 30 करायचे, दररोज 30 करायचे. दुसरी गोष्ट करायची, फिजिक्सला कुठलीही कन्सेप्ट जर समजली नाही तर थांबायचे, समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. जर फिजिक्सची एखाद्या कन्सेप्ट येत असेल आणि तुम्ही पुढे जात असाल तर तो आहे टाइमपास. पूर्ण टाइमपास. काय पूर्ण टाइमपास. फिजिक्सला टाइमपास करायचा नाही. विदाउट समजून घेतल्याशिवाय कुठलीही प्रॉब्लेम पुढे जायचं नाही. आता नीटला तुम्हाला 720 पैकी आता बघा,
जर त्यावेळेस किती मार्क 500 पडायचे 600 पडायचे हे डिपेंड करतं. कारण पेपर जर त्यावेळेस कमी जास्त अवघड पडत राहतो, मेरिट खाली वर होत राहतं. पण तुम्ही काय करायचं, किती मार्कावर पडण्यापेक्षा आपला बेस्ट द्यायचा. काय द्यायचा? आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा. आपला बेस्ट दिला तर तुम्ही ते नीट क्वालिफाय. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणार अडचण, आता बघा लातूरचा कोटाचा दोन्हीचा अनुभव घेऊन आलेला माणूस आहे. त्यामुळे तुम्हाला जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे काय अडचण येतात, काय म्हणतात, जे काय अडचण येतात त्या सगळ्या मला माहित आहेत. सगळ्यांचा मी स्टडी केलाय तिकडं. आणि तुमच्या विद्यार्थ्यांना त्या अडचणी येतो आपल्या भागात आपलं ते आपण अकॅडमी चालू केली. आणि ह्या अकॅडमीमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आरामशी निश्चित करू शकता. मी दररोज सकाळी 6 वाजल्यापासून पोरांचा अभ्यास घेतो इथं. 6 वाजता पोरं आपल्या इथे अभ्यास करायला येतात इथं. 6 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मी इथंच असतो. त्यामुळे दिवस रात्र तुमच्या पोरांचा अभ्यास करण्यासाठी मी बांधलेला आहे. तुम्ही फक्त आमच्या अकॅडमीवर विश्वास ठेवून तुमची मुलं टाका. दुसरी गोष्ट जेईई मध्ये 2 गोष्टी आहेत बघा. एक असं जेईई मेन्स आणि एक असं जेईई ऍडव्हान्स. जेईई 2 मेन्स ऍडव्हान्स. हे बघा, मेन्स राहते 360 मार्काचे, त्यामध्ये 30 फिजिक्स, 30 केमिस्ट्री आणि 30 मॅथचे क्वेश्चन होतात. ऍडव्हान्स राहते 306 ते 360 मार्काचे. व्हॅरी करतात 400, म्हणजे ते क्वेश्चन व्हॅरी करतात मार्क. परंतु हे बघा, तिन्हीला इक्वल वेटेज आहे. आणि बघा जे तुमचं काय क्रिटिकल थिंकिंग पाहू शकत, पण तुम्ही थिंक किती फास्ट करू शकता हे चेक करते. तुम्हाला दररोज जे प्रत्येक 30, हे जे 30, हे जे 30 आणि हे 30 जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, दररोज 90 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ह्याचे पण असतं प्रत्येक विषयाचे 30, हे जे 30 आणि 30 दररोज 90. प्रत्येक विषयाचे जर 90 क्वेश्चन सॉल्व्ह करत असेल तर महिन्यात झाले जवळजवळ 27 क्वेश्चन. 2 वर्षात जवळजवळ तुम्ही 1 लाखाच्या जवळजवळ किती क्वेश्चन झाले. जर 25 जरी महिन्यात धरले तरी तुम्ही 2 वर्षात जवळजवळ 50 ते 60 हजार क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. 50 ते 60 हजार क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले, मी सांगतो तुम्ही पळत आयटीएल जाता. पळत फक्त 60,000 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 2 वर्षात, 11वीत आणि 12वीत 60,000 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आपण आपल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला सॉल्व्ह मी स्वतः करून घेईन. दुसरी गोष्ट आहे ऍडव्हान्स. ऍडव्हान्सचे मार्किंग सिस्टम वेगळी राहते, परंतु ऍडव्हान्स तरी काय देऊ शकतो तुम्ही. जर तुम्हाला मेन्सला जर क्वालिफाय झाला तर तुम्ही ऍडव्हान्सला कॅपेबल होता. समजलं? हे बघा, तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहे, पहिली अडचण येते फिजिक्स टप जातं. तर मी स्वतः फिजिक्स शिकवतो. फिजिक्स टप न जाण्याची गॅरंटी माझी. प्रत्येक गोष्ट समजल्याशिवाय मी तर काय पुढे जातो. तुम्हाला जर एखादी गोष्ट जर येत नसेल तर आपण इथं शिकवतो आणि पण पुढे जातो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट शिकवूनच आपण तुम्हाला पुढे जाणार. जसं एमएससीबी मध्ये 2 राहतात, पीसीबी, पीसीएम. 2चे 200 मार्क आहेत. यामध्ये 100 मार्क मॅथला आणि 100 मार्क त्यापैकी 50 मार्क केमिस्ट्रीला आणि 50 मार्क फिजिक्सला. त्यामध्ये 100 मार्क बायोला, 50 मार्क केमिस्ट्रीला, 50 मार्क फिजिक्सला. आता ज्यांना महाराष्ट्रातील टॉपची गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे किंवा टॉपची कॉलेज इंजिनिअरिंगची पाहिजे असेल त्यांनी ही पीसीएम ग्रुपची एक्झाम द्यायची. या पीसीएमच्या ग्रुपची एक्झाम सीओपी, डीवाय पाटील, व्हीआयटी, एमआयटी या सगळे टॉपची कॉलेज मिळतात. यात आता ही टॉपची कॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पीसीएम ला ग्रुपला 90% स्कोर पाहिजे. तुम्हाला 90% स्कोर केला तुम्हाला एमएससी केला तर तुम्ही 90 आरामात तुम्ही टॉपच्या कॉलेज जाता. दुसरा आहे पीसीबी. पीसीबी मध्ये तुम्ही 90% पडायचे. बायो बघा, बायो खूप जास्त वेटेज पण आहे. त्यामुळे बायोचा जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर यामध्ये 90. हे कशाला ऍडमिशन येतो तुम्हाला, बी फार्मसी आणि बीएसएमबी. तुम्हाला अधिकारी वगैरे व्हायचं असेल तर खूप चांगली एक्झाम आहे. तुम्ही बीएसएमबी गव्हर्नमेंट कॉलेज वगैरे केलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुसरं बघा, 3 एक्झाम. 3 एक्झामची तयारी करताना तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, तुम्हाला तयारी करताना 10वी पर्यंत जसा अभ्यास करायचा तसं करू नका बाळांनो. आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची वर्ष असतात ही. आणि ह्या एक्झाम ह्या टिपिकल लेवल भारतातल्या नॅशनल लेवल 2 एक्झाम नॅशनल लेवलचे टफ एक्झाम आहेत. आता हे टफ एक्झामला आपल्याला असं भ्यायचं पण नाही, अजिबात भ्यायचं नाही. पण त्या एक्झाम क्रॅक करण्यासाठी कष्ट करण्याची, हार्डवर्क करण्याची तयारी, 2 वर्ष अभ्यास करायचा, आयुष्यभर निवांत जगायचं. 2 वर्ष बाळांना अभ्यास करा, फक्त 2 वर्ष आयुष्यभर निवांत जगा, एन्जॉय करा.
कारण परत आयुष्य खूप सोपं आहे. एकदा येतो तर तिन्हीपैकी एक एक्झाम केली की आयुष्य सोपं जातं बघा. तेव्हा आपण 2 वर्ष खूप झटायचं. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जी अडचण येतात, पहिली अडचण येते की समजूच नाही. आता कोटाला जाऊन पोरं काय अडचण करतात, आम्ही सर शिकवलं सगळं समजते पण मार्क पडत नाही. मार्क का पडत नाही ते? कारण त्यांना प्रत्येक चॅप्टरच्या माग जे बेसिक असतं, म्हणजे समजा आता बघा फिजिक्सच्या चॅप्टर त्यांना कॅल्क्युलेशन लागतं. तर ते कॅल्क्युलेशन कव्हर करण्यासाठी आपल्या पोरांना येतच नाही. मग त्यासाठी बेसिक फिजिक्स चांगलं शिकावं लागतं. मग आपण पहिल्यांदा 1-1.5 महिना बेसिक फिजिक्स चांगलं शिकवून करतो. बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या तर समोर बिल्डिंग चांगली करायला. बेसिक फिजिक्स फक्त झालं तर फिजिक्स मध्ये चांगले मार्क पडतील ना. आपण बेसिक फिजिक्स शिकवून घेतो. बेसिक फिजिक्स झालं की वेक्टर शिकवतो. वेक्टर पूर्ण सेकंड मध्ये पूर्ण वेक्टर यूज होतो. आणि प्रत्येक चॅप्टरच्या आधी काय बेसिक कन्सेप्ट शिकवावं लागतं, त्या सगळ्या शिकवतो. आता मी 2 ठिकाणी अनुभव असले मला समजतं की विद्यार्थ्यांना नक्की काय पाहिजे. दुसरा प्रॉब्लेम म्हणतो आर्थिक परिस्थिती. ज्या आता बघा लातूरला कोटाला जवळजवळ तुम्ही गेला तर 1-1.5 लाख रुपये फी, 1.5 लाख रुपये राहायचा, 2 लाख रुपये वर्षाला, 2 वर्षाला खरं 4-5 लाखाच्या पुढे जातो. एवढे ग्रामीण भागातली आर्थिक परिस्थिती नसते विद्यार्थ्यांची, म्हणून ते हुशार असून बसू शकत नाही. मग आपली सागर अकॅडमी तुम्हाला कमीत कमी पैशात, म्हणजे तुम्ही इथे येऊन फीची चौकशी करू शकता. तुम्हाला खूप कमी पैशात आपण ऍडमिशन देतोय. खूप कमी आणि क्वालिटी खरंच लातूरून कोटाची दोन्हीची मिळून क्वालिटी तुम्हाला देणार, म्हणजे बेस्ट क्वालिटी असेल. क्वालिटीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज नाही करणार. तुम्हाला एक जरी गोष्ट नाही समजली, आणि हे बघा प्रिव्हियस इयरची क्वेश्चन तुम्हाला सुटणार तरच तुम्ही नीटला जे होता, तरच तुम्ही योग्य मार्क. मग तुमची क्वालिटी चेक करायचं नंतर प्रिव्हियस एज्युकेशन जे सोडवून काढायचं करायचं. जर ते सुटत असतील तर तुम्हाला ते चांगलं शिकवलंय म्हणायचं. मग तुम्ही आपल्या एक्झाम तयार करण्यासाठी आजच आपल्या श्रीसागर अकॅडमीमध्ये तुम्ही कधीही प्रवेश करा. तुमच्यावर पर्सनली लक्ष घालणार नाही. तुमची तयारी करू सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत पालकांना वचन आहे माझं. मी स्वतः लक्ष देऊन तयारी करून घेणार. तुमच्या एक दिवस सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांचा वायपट जाऊन देत नाही. आणि हे बघा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी मी दिवस रात्र झटण्याची माझी तयारी आहे. तुमची पण तयारी ठेवा. आपण पुढच्या 5 वर्षात खूप जास्त विद्यार्थ्यांना आयडीला इंजिनियर पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि माझं टार्गेट आहे माझ्या आयुष्यात 1000 डॉक्टर, 10,000 डॉक्टर, 5,000 आयडी, 1,000 अधिकारी तयार करायचे. आणि मी माझे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटणार आहे. आता बघा त्या 3 एक्झाम मध्ये, नॅशनल लेवलच्या एक्झाम मध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही श्रीसागर अकॅडमीला प्रवेश घ्या. माझी गॅरंटी आहे की तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं हे माझं स्वप्न असेल. आणि तुमच्या स्वप्नांना आधार देण्यासाठी मी दिवस रात्र तुमच्यासोबत कष्ट करेन. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि तुम्हाला जर ऍडमिशन प्रोसेस म्हणजे आणखी काही माहिती हवी असेल ना तर तुम्ही माझ्याशी 9604 78 75 या संपर्क या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.